अमृतमय सुहास कार्यक्रम उत्साहात संपन्न। बेस्ट उपक्रमाचे सेवानिवृत्त सहाय्यक महाव्यवस्थापक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तथा कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते, बेस्ट जागृत कामगार संघटनेचे सरचिटणीस सुहास निर्मला शांताराम नलावडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा निमित्त अमृतमय सुहास कार्यक्रम मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ग.द. आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, बेस्ट उपक्रमाचे माजी उपमहाव्यवस्थापक प्रमोद लेंडे, भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या शुभ हस्ते सुहास नलावडे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सन्मानपत्र वाचन सारिका साळुंके, तसेच आभार प्रदर्शन जगदीश नलावडे, शरद फाटक आणि सूत्रसंचालन संजय मंगला गोपाळ, प्रमोद निगुडकर यांनी केले। यावेळी मुलगी अमिता नलावडे, मुलगा संदेश नलावडे, मान्यवर बेस्ट आजी माजी कर्मचारी, अधिकारी, परिवर्तन मुंबई संस्थेचे कार्यकर्ते, अपना बाजार कार्यकर्ते, सभासद, कामगार नेते, शुभेच्छुक, हितचिंतक, पुरुष, महिला, लहान मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, मुंबई। संपूर्ण आयुष्य हे कामगार चळवळीमध्ये गेलं आणि त्यासाठी ते अतिशय संवेदनशीलतेने काम करायचे। कामगारांवर झालेला अन्याय त्यांना सहन व्हायचा नाही आणि तो रस्त्यावर आणि कोर्टात दोन्ही बाजूने तो लढवत असत। नंतरच्या काळात ते अधिकारी झाले तरी कामगारांची साथ त्यांनी कधीच सोडली नाही। हे करत असताना मुंबईत गावाकडेही त्यांनी तितकंच लक्ष दिलं। गावचा रस्ता व्हावा, गावाला विहीर असावी, लोकांना पाणी मिळावं, लोकांना वीज मिळावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले। त्यांचं संपूर्ण आयुष्य हे असं समाजसेवेसाठी, कामगार चळवळीसाठी गेलं आणि म्हणून त्यांचा अभिष्टचिंतन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम झाला। त्याला प्रचंड प्रमाणामध्ये लोक आले आणि लोकांनी अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्याबद्दलची भाषणं केली। त्याला संबंध, त्यांचा अनुभव उजागर केला आणि त्यांनी स्वतःही जे आयुष्यात केलं त्याची नीट अतिशय चांगल्या रीतीने माहिती दिली। आदरणीय सुहासजी तसे तर खरे माझे मार्गदर्शक आहेत आणि या त्यांच्या 75वीच्या कार्यक्रमाकरता आज येण्याची संधी मिळाली। मी आज सर्वात अत्यंत चांगला कार्यक्रम आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन आणि या कार्यक्रमाचं केवळ सुहासजींवरचं प्रेम आम्हाला या निमित्तानं बघायला मिळालं। मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो, त्यांना पुढच्या आयुष्याकरता शुभेच्छा देतो। माझ्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सवाचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अनेक मान्यवर, आजी माजी कर्मचारी आणि त्याचबरोबर अधिकारी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होता आणि बेस्टमधील प्रामुख्याने सर्व बाबींवर त्या ठिकाणी चर्चा झाली, अधिकृत अनधिकृत चर्चा।